केरळमध्ये कोणीच नाही, रस्ते सुमसान रिकामे, फक्त म्हणजे शनिवार रविवार सोडून तुरळक वाहतूक फक्त सुरू. सो तेव्हा मी बऱ्याच ठिकाणं तिथली अनुभवली, बरेच खाणावळी तिथली अनुभवल्या, वेड्यासारखा चालत फिरलो कुठे 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 काय 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 शोधत. केरळमध्ये वेगवेगळ्या काही असे गल्ल्यांमध्ये काही हॉटेल्स आहेत जिथे खूप ऑथेंटिक केरळियन फूड मिळतं, ते शोधत शोधत फिरलो. मग तिथून कन्याकुमारी गेलो. सो या 3 दिवसामध्ये मी तिथे असा स्टे केला आणि तो असा स्टे तुम्ही भारतभर कुठेही करू शकता. जसं की आपण काश्मीरला बरेच लोक टूर पॅकेज अंतर्गत जातात, कंपन्यांनी टूर जातात. सो तिथे आपल्याला काही 5 टिपिकल ठिकाणं फिरवली जातात. दल लेक असेल, सोनमर्ग, गुलमर्ग, बेताब व्हॅली वगैरे वगैरे, जिथे क्राऊड असतं आणि तिथे सगळ्या कमर्शियल गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये ॲक्च्युअल काश्मीर आपल्याला कधीच नाही समजत. ॲक्च्युअल काश्मीर बघायचं आहे, फिरायचं आहे, मग तुम्हाला ना अशा वेगवेगळ्या व्हॅलीजमध्ये तिथे जायला पाहिजे जिथे फक्त लोकल ट्रान्सपोर्ट तिथले जातात. किंवा नुसतं दल लेक, फक्त दल लेक जे आहे ना त्याचा व्यास मोर दॅन 40 किलोमीटर आहे. 40 किलोमीटरपेक्षा जास्त व्यास आहे त्याचा. सो आपण तिथे जाणं आणि त्या बोटमधून, शिकारामधून, एक राईडमधून परत येणं म्हणजे दल लेक किंवा श्रीनगर नव्हे. श्रीनगरमधल्या गल्ल्या, श्रीनगरमधल्या मार्केट, श्रीनगरमधलं लोकल फूड, श्रीनगरमधली लोकल घरं आणि त्यांचं कल्चर आणि ते वापरत असलेली भांडी, ते वापरत असलेली कलाकुसर, त्यांचे ते कपडे, अशा कितीतरी गोष्टी ते बघणं, ते अनुभवणं खरं काश्मीर. गोव्यात मी एका बीच हटमध्ये 150 रुपये पर डेने सुद्धा राहिलेलो आहे. क्या बात आहे. आम्हाला त्याचं नाव नक्की ऐकायला आवडेल, कारण गोव्याचे फॅन बरेच असतात आणि गोव्याला जाणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जनरली मी आता कोअर गोवा जे आहे ते बरेच वर्षापासून मी तिथे जात नाही, कारण गर्दी असते. जनरली मी गेलो तर पटनेम बीच, अरंबोल बीच किंवा आता केरी बीचला वगैरे. तो तिथे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तिथले बीच हट्स जे आहेत ना, हे पूर्ण शॅक्स आणि बीच हट्स दरवर्षी साधारण 15 ते 20 एप्रिलनंतर काढून टाकतात, संपूर्ण तोडतात आणि तोडल्याच्या नंतर ते ठेवतात आणि दरवर्षी परत बांधतात. सो जो शेवटचा जो 1 महिना असतो त्यांच्याकडे काहीही रेटला ते देतात, कारण आपल्याकडे जर स्टे केला तर आपल्याकडे फूडसाठी हाच कस्टमर असणार आहे या हिशोबाने. तर तेव्हा मी साधारण 150 रुपयामध्ये 10 दिवस राहिलो होतो. 1,500 रुपयामध्ये 10 दिवसांचा स्टे गोव्यामध्ये, प्रॉपर बीच टच. म्हणजे हटमधून उतरलं की पायाला वाळू, समोर समुद्र, रात्रभर समुद्राची गाज.